जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आता आंबट गोड चटपटीत आणि मस्त अशी मी कैरीची लोणची बनवलेली आहे. ही तुम्ही 15 दिवस स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. अजिबात खराब होणार नाही. दिसायलाच बघू शकता किती अप्रतिम आहे आणि करायला तितकी सोपी आहे. कच्च्या कैरीचा सीझन जायच्या अगोदर हे एकदा नक्की बनवा. वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि या चॅनलवर जर नवीन आला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा. अगदी तोंडाला पाणी सुटलं असेल इतकी मस्त ही कैरी लोणची आहे. तर सगळ्यात अगोदर मी ते 3 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे. त्या स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायच्या. एकदम मस्त कोवळ्या कैऱ्या आहे आणि अजिबात ही कैरी आंबट नाही आहे. त्याच्यामुळे ही कैरी याची लोणची खूप छान होणार आहे कैरीची. तुम्ही याला आंबट गोड असं चटपटीत लोणची जरी म्हटली तरीही चालते. आता सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्या मधात अतिशय काप करायची. त्याच्या मधातला भाग काढून काढायचा. आता ही जी कैरी आहे ना, ही कैरी खूप कोवळी आहे, त्यामुळे याला आपल्याला बॉईल करून घ्यायची गरज नाही. जर कैरी आंबट असेल आणि परिपक्व झालेली असेल, म्हणजे त्याची मधातली जी कोय आहे ती पूर्ण कडक झालेली असेल तर याला बॉईल करून घ्यावं लागतं. आता ही कोवळी कैरी आहे म्हणून याला उकळून घ्यायची गरज नाही आहे. तर सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये साधारण इथे मी 1-2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं टाकायचं आहे आणि मस्त तडतडलं की आपण जी कैरी कट करून घेतली होती ना, ती कैरीसुद्धा टाकायची आहे. कैरीच्या अशाच मोठ्याच काप करायचे, जास्त बारीकही करायचे नाही, कारण जेव्हा त्या गुळामध्ये शिजतात ना तर त्या अजून छोट्या आकाराच्या होतात. त्याच्यामुळे अशा मोठ्या आकाराच्या वापरायच्या आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोड्याशा नॉर्मल अशा परतल्या. गॅसची फ्लेम कमी ठेवा, म्हणजे नाही तर जळतील या. तर वरतून टाकायचं आहे 1-1.5 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळदसुद्धा टाकायची. आता लाल तिखट आणि हळदमध्ये हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता गॅस आणि मध्यम गॅसवर होऊ द्यायचं. मध्यम गॅसवर मस्त असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे. याच्यामध्ये इथे पाणी टाकायचं नाही, आपल्याला ह्या तेलामध्येच होऊ द्यायचे आहे. व्यवस्थित परतत राहा. खायला खूप छान लागते. याच्यामध्ये मसालेही आपल्याला जास्त वापरायचे नाही आहे. नंतर एक मध्यम आकाराच्या वाटीने मी इथं गूळ वापरलेला आहे. गुळानं खूप छान टेस्ट येते. याच्याऐवजी तुम्ही साखर वापरली तरीही चालते, पण माझ्या मते गूळ ही पौष्टिक असतो म्हणून मी इथे व्हाईट शुगरच्या ऐवजी गूळ वापरला आहे. त्यासोबतच चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ज्या वाटीने आपण गूळ घेतलं त्या वाटीने सपाट वाटी पाणी टाकायचं आहे, कारण आपण कैरी जी आहे ना ही कच्ची वापरलेली आहे. जर कडक कैरी असली ना, समजा त्यातली आतला जो भाग आहे तो कडक झालेला असला तर त्याला उकळून घ्यावं लागतं. ही कवळी कैरी आहे म्हणून याला गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे काय ना, खूप दिवस टिकतंसुद्धा, अजिबात खराब होत नाही. आणि बघा, आपण इथे जास्त मसाले पण वापरलेले नाही आहे. अशी साध्या पद्धतीची ही जर तुम्ही कैरीची भाजी, कैरीची लोणची करून जर बघितली ना तर खूप छान होते. तर झाकण ठेवायचं. तोपर्यंत झाकण ठेवायचं जोपर्यंत त्यातलं अशा पद्धतीचं ते गुळातलं पाणी पूर्ण जळत नाही. त्याच्यामध्ये थोडंफार गुळाचा पाक राहू द्या, म्हणजे खायला खूप छान लागतो आणि आंबट गोड मस्त तिखट चव येते याला. बघा, आता अशा पद्धतीने मस्त हे शिजलेलं आहे. तर किती छान दिसत आहे. तर अशा छान रेसिपीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता मस्त झालेलं आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि आपली कैरीची लोणची, आता आम्ही याला कैरीची लोणची म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. थँक्यू.